बातमी। राजेंद्र हगवणेच्या घरावर शेड फेकत निषेध व्यक्त करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीने हगवणेच्या घरावर शेड फेकलेला आहे। पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा रुपाली आल्हाट यांच्या नेतृत्वामध्ये हगवणेच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। राजेंद्र हगवणेच्या घरावर इथे शेड फेकण्यात आलेला आहे। ठाकरेंची महिला आघाडी या संदर्भात आक्रमक झाली आहे। वैष्णवीला न्याय द्यायची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। वैष्णवी हगवणे यांना मृत्यूच्या दिवशी सुद्धा मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे। वैष्णवी हगवणेच्या अंगावर एकूण 29 जखमा असल्याचा अहवालामध्ये उल्लेख करण्यात आलाय। 15 जखमा या मृत्यूपूर्वी 24 तासाच्या आत झाल्या असं देखील अहवालामध्ये नमूद करण्यात आले। राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणं 5 जणांना भोवलं। प्रीतम पाटील, मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यामधील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव दाभाडी येथील मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर मुजर हगवणे पिता पुत्राचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झालाय। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, व्हिडिओमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय। तर माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। हगवणे पिता पुत्राचा माज बघा। वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणे याची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे। सुशीलने लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या पोस्टवर नेटिझन्सने संताप व्यक्त केलाय। यावेळी लेकीला नाही सुनेला निवडून आणा असा पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलाय। सुशील हगवणेकडनं लोकसभा निवडणुकीवेळी सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्यात आलाय। कसबटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं निलेश चव्हाणच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। पुणे, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये निलेश चव्हाण याचा शोध घेतला जातोय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाण अद्यापही फरार आहे। तर रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह आहेत। 2 दिवस तुफान झोडणारा पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीवर असेल। 2 दिवस तुफान झोडपणारा असा हा पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीसाठी असेल। रशियावर जास्त दाबाचा पट्टा आणि त्यामुळे 5 जून पर्यंत मान्सून रखडणार अशी चिन्ह आहेत। रशियावर जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून 5 जून पर्यंत रखडण्याची चिन्ह। गेले 2 दिवस राज्यात अनेक भागांना धुवाधार झोडपणाऱ्या पावसाच्या विश्रांतीची चिन्ह आहेत। 27 मे रोजी पश्चिम रशियावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्यानं मान्सून रखडण्याची चिन्ह आहेत। रशियातल्या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे। या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे अफगाणिस्तानातून कोरडी हवा अरबी समुद्रमार्गे भारताकडे येणार असल्याचा अंदाज आहे। या कोरड्या हवेमुळे मान्सून किमान 5 जून पर्यंत रखडण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। 16 वर्षात पहिल्यांदाच मान्सूननं 8 दिवस आधीच राज्यात दमदार आगमन केलं। अरबी समुद्रातल्या कमी दाबाचा पट्टा, जलवायू परिवर्तन यामुळे मान्सून लवकर आला। राज्यात 11 ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि विविध घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये महिला आयोगात तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून जीविताला धोका असल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलाय। संगीता भालेराव यांनी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाणच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे। सोनाली गाडे यांनी फोनवरून धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडेच तक्रार। रुपाली चाकणकर काय ऍक्शन घेणार? महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात महिला आयोगातच तक्रार करण्यात आली आहे। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संगीता भालेराव यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून रुपाली चाकणकरांवर टीका केली होती। त्यानंतर सोनाली गाडे नावाच्या महिलेनं संगीता भालेराव यांना फोन करत धमकी दिली। हॅलो, कोण?
बाई सोनाली गाडे बोलते मी. हं? सोनाली गाडे बोलते मी. हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर. हा मग मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिलं ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली? कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून विचारलं. मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? हा. बर बर काम करू तुझं बाई. हा हा, पण तू पण तुझं काम नीट कर. हा? हो आम्ही करतो. आणि हा, नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. परत पण मॅनर्स आहेत. संगीता भालेराव यांनी महिला आयोगाकडे काय तक्रार केली आहे ते पाहूयात. मी फेसबुकवर महिला आयोगावर टीका करणारी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या कार्यकर्त्या सोनाली गाडेनं धमकी देत अनेक फोन केले. सोनाली गाडेनं धमकी आणि शिवीगाळ केली. मला पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केलं. वांजोटी शब्दासारखे क्रूरता स्पष्ट करणारे शब्द वापरले. त्यामुळे मला मानसिक त्रास झाला. सोनाली गाडेवर याआधीच गुन्हे दाखल आहेत. सोनाली गाडे रुपाली चाकणकरांपासून माझ्या जीवितास धोका आहे. रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण विरोधात माझी तक्रार आहे, अशी तक्रार संगीता भालेराव यांनी केली. अशी जर आरेरावी आणि अशी ही जी पद्धत आहे बोलण्याची, ही बाकीच्यांना नको ना कोणाला. बाकीच्या ठिकाणी पण ही अशा तुम्ही जर आवाज बंद करत असतील आमचा, तर हे चुकीचं आहे ना. म्हणून दुसऱ्यांना कोणाला ह्या अशा याला तोंड द्यायला लागू नये. आणि बरेचसे लोक घाबरून गप्प बसतात, तर त्यासाठी आम्ही हे आवाज उठवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. त्यामुळे संगीता भालेराव यांच्या तक्रारीची रुपाली चाकणकर दखल घेणार का हे पाहावं लागणार आहे. ज्या दरोड्यामध्ये पोलिसांवर सहभागाचा आरोप आहे त्याच गुन्ह्यामधल्या दरोडेखोराचा एन्काउंटर झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या दरोड्यातल्या आरोपीचा एन्काउंटर झालाय. उद्योगपती संतोष लड्ढा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता. दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये पोलिस सहभागी असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला होता. छत्रपती संभाजीनगरमधल्या बहुचर्चित दरोड्यातल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगपती संतोष लड्ढा यांच्या घरावर 14 मेच्या पहाटे दरोडा पडला होता. या गुन्ह्यात एन्काउंटर झालेला अमोल खोतकर सहभागी होता. दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदीची लूट झाली होती. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या संजय शिरसाटांनीच या गुन्ह्यात पोलीसच सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता. मला असंही काही वेळेला असं जाणवलं आहे, हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत, यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. पोलिसांनी तब्बल 10 दिवसानंतर 5 आरोपींना अटक केली. पण मुख्य सूत्रधार अमोल खोतकर फरार होता. पण दरोड्याच्या 12व्या दिवशी अमोल खोतकरचा थेट एन्काउंटर झाला. पोलिसांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशन दरम्यान अमोल खोतकरनं API गच्चे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. अमोल खोतकरनं पोलिसांवर गोळीबारही केला. त्यामुळे पोलिसांनीही अमोल खोतकरच्या दिशेनं गोळीबार केला. या गोळीबारात अमोल खोतकर जखमी झाला, पण उपचारादरम्यान खोतकरचा मृत्यू झाला. अमोल खोतकर हा साई गार्डन, साजापूर, MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती. परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता. आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे, ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे, अमोल खोतकर हा जखमी झाला. त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना. त्याच्याबरोबरती त्याची
गर्लफ्रेंड पण होती आफिसा उर्फ खुशी नावाची. आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. ज्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसच सहभागी असल्याचे आरोप झाले त्याच प्रकरणात दरोड्याच्या गुन्ह्यातल्या मुख्य आरोपीचा एन्काउंटर झाला. पोलिसांनी काही मुद्देमाल जप्त केला असला तरी लुटीतलं संपूर्ण 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी नेमकी कुठे आहे असा प्रश्न निर्माण झालाय. सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे जो फिर्यादींनी आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यामध्ये गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे. तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल. दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसच सहभागी होत असल्याचे आरोप शिरसाटांनी केले होते. पोलीस उपायुक्तांनी मात्र या प्रकरणावर बोलणं टाळलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो. आणि मला त्यांच्या स्टेटमेंट बद्दल अगदी दुसऱ्या दिवशीच एन्काउंटर होतं. नाही, मला त्यांच्या बद्दल काही कल्पना नाही. मृत अमोल खोतकरच्या कुटुंबानं मात्र पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी खोतकर कुटुंबानं केली आहे. आम्हाला सीबीआयला केस दाखल करायची, सीबीआय चेक करीन कोण होतं, काय झालं, कोणती चोरी झाली, काय झालं, कोण मारलं आणि काय केलं. तेव्हा गुन्हेगाराला आम्ही चौकशी करणार, आम्ही न्याय मागणार. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. हमको न्याय होणार. इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं तर किती गोळ्या लागल्या हे आम्हाला माहीत तर होईल. हां, आणि इतक्या गोळ्या छातीवर कसं का मारल्या. न्यायाधीश आहे, न्याय आहे, सरकार आहे. सरकारी व्यवस्थेवर विश्वास ठेवा. ते त्याला जलद टाकतील, मारून टाकतील. तुम्ही का मारताय? तुम्हाला कोणी अधिकार दिले? पोलिसाचं काम आहे पकडायचं आणि जलद टाकायचं किंवा कोर्टात न्यायचं. मारून टाकायचं काम पोलिसाचं नाही आहे. पोलिसांनी माझं एकदम स्पष्ट मत आहे की हा सुपारी देऊन केलेला मर्डर आहे. मला प्लीज न्याय द्या. मला न्याय हवा आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय असा सवाल नारायण राणेंनी केलाय. एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20 आमदार आहेत असा टोला राणेंनी ठाकरे बंधूंना लगावलाय. कोणाची युती करताना ताकद तर पाहतो की नाही, कोणाकडे किती आमदार आहेत, कोणाचे किती खासदार आहेत. आमचे 134 आहे बीजेपी. आमदार किती? 134 अधिक 51-52 आहेत, परत 41 आहेत. ही सगळी जर ताकद 200च्या जवळ गेली मग ह्यांचं काय होणार? मुंबई कॉर्पोरेशनला काय म्हणून मतदान करणार? आता जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्याच्यावरच खात आहेत. तेच होते ते कमी होत 20 वर आले, आवडत गेले. पुढच्या वेळा 5. आम्हाला काहीतरी पाहिजे ना. आनंद दिघे यांनी स्वप्नात येऊन विचारलं एकनाथ शिंदे कुठे आहेत. मुंबई तुंबण्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याकडनं एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ असा उल्लेख करण्यात आलाय. महापालिका कोणाच्या ताब्यात आहे? कोणाच्या ताब्यात? काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद दिघे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे. हो, एकनाथ कुठे आहे विचारलं. कुठे आहे तो एकनाथ? मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे? एकनाथ कुठे? तर लांगुल चालन करण्यात अमित शहांचं. एकनाथ कुठे? तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांगुल चालनात. लक्षात घ्या. अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही. आणि मग ह्याला नंतर जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये डिनो मोरियाची चौकशी होते. डिनो मोरियासह त्याच्या भावाची देखील पोलिसांकडनं आज 8 तास चौकशी करण्यात आली आहे. काल आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी करताच डिनो मोरियानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. डिनो मोरिया म्हणजे ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा जो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचा प्लॅन त्या डिनो मोरियाच्या घरून झालं. दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग हे तिथून झालेला आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. डिनो मोरिया पण त्या
नहीं, अच्छी है उनकी, तो जो भी उस स्कैम में हो उसकी पूरी जांच पड़ताल हो और जो भी उसमें गिल्टी हो उसे जेल जाना ही चाहिए, क्योंकि पिछले 3 सालों में भ्रष्टनाथ शिंदे की जो सरकार है बहुत सारे भ्रष्टाचार किया, इसमें ये भी हो सकता है. त्यांचा फोटो तो प्रधानमंत्री महोदयांबरोबर आहे क्रिसमसची पार्टी करताना. माझ्यासोबत कुठे क्रिसमसची पार्टी केली? पीएम साहेबांसोबत केली. डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे आणि म्हणून डिनो मोरियाला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळ उघडं होण्यासारखं आहे. आज मुंबईमध्ये जे काय पाण्याची जे काय परिस्थिती आहे, जे अन्य जे काय, त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे. हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे डिनो मोरिया. आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत व्यावसायिक आणि वैयक्तिक या सगळ्याबद्दल तर तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं. देशामध्ये कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला तर 1045 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 787 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 5 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रानंतर केरळ आणि गुजरात या ठिकाणी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. देशात कोरोनामुळे 11 मृत्यू. महाराष्ट्रात सर्वाधिक 5 मृत्यू. देशात 1000च्या वर रुग्ण. सोमवारी ठाण्यात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय. देशभरात कोरोनामुळे सर्वात जास्त 5 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात सध्या 200 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सर्वात जास्त रुग्ण मुंबई, पुणे आणि ठाणे शहरात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 36 रुग्ण आहेत. देशभरात कोरोना रुग्णसंख्या 1010 वर पोहोचली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.